रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आहे निर्जला एकादशी. तर मी मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली होती. छान अशी देवपूजा झाली होती. मस्त देवपूजा, घरात मस्त प्रसन्न वाटतं देवपूजा वगैरे असल्यावर. खूप छान वाटतं, वातावरण फ्रेश होतं, मनाला पण प्रसन्न वाटतं. आणि आम्हाला आवलं आणि मला दोघाला पण असते ती एकादशी. तर एकादशीचा आम्ही फराळ वगैरे करून घेतला होता. आता आवचून दिदीचं चाललं इथं. पावसाचं वातावरण मस्त आणि भाजलेल्या शेंगा आणि आंबे खायचं का. पाऊस तर येतोय आणि ती पण वातावरणाचा किती मस्त फायदा घेतात. गावाकडं असं असतं बरं का जीवन. पाऊस येतोय, आता शेंगा खात्यात वाल्या भाजून घेतल्यात आत्ताच माझ्याकडनं. आणि मस्त असे शेंगा आणि आंबे खायचं काम चाललंय. गावाकडं जे खायचंय ते लगेच आपल्याला जे पाहिजे ते खायला असतं. तसं गावाकडचं जीवनच वेगळं असतं. शहरात किती पैसा देऊन असं जीवन नाही जगता येत. गावाकडं खूप छान जीवन असतं. मस्त असं थोडा थोडा पाऊस पण सुरू आहे. आणि आज आम्हाला पाऊस आलाय. आणि असं जुने माणसं म्हणायचे की एकादशीचा पाऊस येतो, तर खरंच आहे बरं का. आज एकादशी आहे आणि पाऊस पण आलाय. वातावरण इतकं मस्त वाटतंय ना, तर असं मन असं प्रसन्न वाटायला लागलंय ना, की शेतकऱ्याला असं थोडा जरी एक जरी थेंब आला ना, तर त्याला आशा असते की पाऊस येईल म्हणून. आणि आज असं थोडा थोडा पाऊस यायला लागला ना, आम्हाला इतका आनंद झाला आहे ना, काय सांगावं तुम्हाला. भरपूर असा आनंद झाला आहे. मस्त असं वातावरण झालं आहे. झाडं पण किती खुलले, तर कशी हवा वगैरे मस्त वाटतंय. खूप छान वातावरण झालं आहे ना. असा पाऊस मस्त गार वारा. आता एवढ्यातच गायांना फुटी वगैरे टाकून झाली आणि चहा पाणी पण झालं. हे आमची सुंदरी आणि उंदरी, आमच्या मुलांनी नावं ठेवले त्यांची, कारण ती आहे सुंदरी आणि ती छोटी झाली. ती मग लई छोटी झाली होती गाईला आपल्या, बारीकच झाली होती जरा लवकरच झाल्यामुळं. आणि ती अशी उंदराच्या पिल्ल्यासारखं बारीक मांसा संग्राम म्हणायचं. मग मी उंदराचं पिल्लू उंदराचं, मग तिचं नावच उंदरी ठेवलं. तर सुंदरी आणि उंदरी असे नाव ठेवले त्यांचे. आणि त्यांना आता कुटी टाकली, ती पण आता खायला लागली. थोडं थोडं खाती, दूध पण पिती भरपूर. आणि मेंढ्या पण आता कुटी खात्यात. तर मी इथं दिसले की लगेच येते ना, पण त्यांना आता कुठे टाकली ती लगेच आली. त्यांना पण व्हिडिओमध्ये यायला आवडतं. आमच्या कोंबड्या पण, गावरान कोंबड्या पण लगेच पाऊस यायला लागला की शेडमध्ये, त्यांना पण लगेच पाऊस यायला लागला की शेडमध्ये जाऊन बसल्या. तर वातावरण मस्त झालेलं आहे. आणि आता कुटी केल्यामुळे इथं जास्त असा पाला वगैरे पडलाय. आत्ताच कुटी करून टाकली गायांना. आता संग्राम पण शाळेतून आलेला आहे. आता लगेच आलं की लगेच आता आम्हाला शेडवर जायला लागतं, त्याच्यामुळे तो पण आज आला आहे. आता दिदी जाते हायस्कूलमध्ये. ती आता 5वीला गेलेली असल्यामुळे ती हायस्कूलला जाते. आणि संग्राम आता 4थीला असल्यामुळे तो अजून मराठी शाळेतच जातो, जिल्हा परिषदच्या. आम्ही मुलांना जिल्हा परिषदच्या शाळेत टाकलेलं आहे, कारण जिल्हा परिषद शाळा ही खूप चांगली आहे. आणि आमच्या मुलाला खूप चांगले शिक्षक आणि ते पण आहेत आणि खूप चांगले लक्ष देतात आणि शिकवतात. मुलं पण खूप हुशार झाली. हे पण तिथं लगेच आला, त्याला पण लगेच व्हिडिओमध्ये यायला आवडतं. त्याचे पण व्हिडिओ छान असतात. तुम्ही लगेच कसा आला आहे. पाऊस आला म्हणून पावसात भिजून आला होता आणि गाडी खाली जाऊन बसला होता. तर लगेच त्याला वाटलं मी चालली तिकडं राहणं, तर कसा बसला. खूप छान असं दिसतंय. आता भिजलाय जास्त. कसा लाड घालतोय. आता संग्राम शाळेतून आलाय, त्याच्यामुळं आता त्याने आवाज ऐकला की जाईल. तर दादा आला. पाऊस येतोय म्हणून त्याच्याकडे जाईना, माझ्याकडे लगेच आलाय. त्याला वाटतं ही चालली रानात किंवा शेडवरती, त्याच्यामुळे त्याला लगेच यायला आवडतं माझ्याबरोबर. दिदीला आमच्या जास्त ते त्रास देतो. दिदी बाहेर चालली की तिला जाऊ देत नाही. जांभळं पण, दिदी आता जांभळं नको खाऊ, पावसाचं सर्दी होईल. मुलं शाळेतनं आली की आता सगळे मुलं येताना आणि ह्या जांभळीवर चढतात. खायची जे नशे खाल्लीच पाहिजे, पण असल्या पावसाच्या वातावरणात खाल्ल्यावर खोकला सर्दीची भीती असते. पण खाते तर मुलं. खूप छान जांभळं असे ह्या लगेच ज्याला खायचं ते लगेच काढते खाते. आणि खालीच इतके जांभळं लागलेत ना, भरपूर असे जांभळं लागले, तर सगळेजण खाते. तर भरपूर असं वातावरण चांगलं झालं आहे. कसं वातावरण झालं आहे तुम्हाला असं वातावरण कधी पाहायला सुद्धा भेटणार नाही शहरमध्ये. खूप छान वातावरण झालं आहे. इकडं आपलं शेड आहे. शेडमध्ये
आता पक्षी पण जायला आलेला आहे आपला. आता 2-4 दिवसात पक्षी पण जाणार आहे. आणि आता वातावरण चेंज झाल्यामुळं सर्दीचा त्याचा प्रॉब्लेम असतो, पण आम्ही स्प्रे वगैरे मारतो त्याच्यामुळं काय आपल्या पक्षाला सर्दी नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित चाललं आहे. आणि मस्त अशी आम्ही काळजी घेतलेली आहे. मी पूर्ण तुम्हाला आमचा पक्षी आल्यापासून परत जाईपर्यंत पूर्ण एक म्हणजे पूर्ण व्हिडिओ मी टाकतच असते पक्ष्याची, पण कशी काळजी घेतात ते. तुम्हाला जर पोल्ट्री व्यवसाय करायचा असेल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पूर्ण तुम्हाला माहिती मिळेल. आम्ही जे आपल्याला शक्य असेल तेवढी माहिती आम्ही देतो त्याच्यात. बंटी परत आला माझ्याबरोबर, त्याला पण लगेच यायला आहे. इथं लगेच कसा पाहतोय आत, त्यांना पाहिलं का? पक्षी आता 2-4 दिवसात जाणारच आहे, त्याच्यामुळं आता आपल्या पक्ष्याचं वजन पण चांगलं वाढलेलं आहे. पक्षी खूप फ्रेश आहे, चांगला पण आहे. पक्षी जायला आलेला आहे, त्याच्यामुळे आता बास्की नुसता अंगावर उड्या मारतोय. त्याला सुद्धा इतकं म्हणजे ते चिंट्या, तरी पण चिंट्या झोपलेला आहे. चिंट्याला माहिती नाही मी इकडं आलेली, त्याच्यामुळं मग तो नाही आलेला. पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळं मग जास्त असं पाऊस यायला लागलेला आहे. खूप छान वातावरण आहे. कॅमेरा पण क्लिअर दिसत नव्हतं, थोडा पुसून घेतलाय. मस्त वातावरण किती भारी वाटते पहा. थोडा का होईना पाऊस आला तर लगेच वातावरण चेंज होतं आणि अशी झाडं पण भरपूर अशी फुलतात. गावाकडे असं निवांत वातावरण असतं. गायांचं चाललंय आता कुठी खायचं काम. गाय आता कुठी खाऊन झाल्यावर परत पाणी वाजून त्यांना बाहेर बांधायचं. शेडवरती पण काम असतं, शेडवरती पण जायचंय. मस्त असं वातावरण झालेलं आहे. आता आमच्या सध्या रानात खायला नाही काही, त्याच्यामुळे आम्ही असं विकत ऊस आणलाय. पण हे पहा, शेतकरी स्वतः एका टायमाला उपाशी राहील, पण आपल्या त्याच्या स्वतःच्या गायांना त्यांना कधीच उपाशी ठेवणार नाही. आता घरचं खायला नाही तर ते पहा असा विकत ऊस आणून ठेवतोय. मुरगास पण तेवढा राहिलेला आहे, त्याच्यामुळं विकत आणलाय ऊस. एक गाडी येते, त्या गाडीवाल्याला फोन केलं की तो आणून टाकतो. ऊसन आपलं थोडं गिन्नीगोल आहे ते त्यात मिक्स करून आम्ही ते घालतो आता सध्या. आमची सुंदरीचं नुंदरीचं चाललंय खायचं बा. दोघी पण कशा खात्यात एक ह्याच्यात. आणि आमच्या चक्कूच्या झाडाला पण आता बारीक बारीक चक्कू पण मस्त लागले. तर पारिजाताचं झाड पहा आता पाऊस आल्यावर किती फुललंय. संग्राम पण आलाय आता शाळेतून, हातपाय तोंड धुवा, चहा दूध घेऊन आपल्या शेडवर जायला. मुलाला कसं शाळेतून आल्यावर थोडं खायला वगैरे दिलं म्हणजे त्याला शाळेतून आलं की मग हातपाय तोंड धुवून आपलं त्यांना चहा वगैरे द्यायचा, चहा दूध द्यायचं आपलं. म्हणजे त्यात थोडं खाल्लं की त्यांनी आपण शेडवर जातो. शेडवर आम्हाला बराच वेळ जातो. मग आम्ही सगळे काम करते. आमचे मुलं पण भरपूर कामं करते, तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आणि आमचे मुलं सगळ्या कामात मदत करतात. आणि सगळ्यांनी केलं तरच कोणत्या गोष्टी होतात. अशा 1-2 माणसाची कामं नसतात कोणतीच. त्याच्यामुळं सगळे कामं सगळ्यांनी मिळून जुळून केले ना तर सगळ्या गोष्टी शक्य होतातच. त्याच्यामुळं सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट करत जायचं, काम करत जायचं. म्हणजे जेणेकरून आपल्या नवऱ्याला पण आपण सपोर्ट करायचा, की कारण आपण त्याचा आधार बनायचा, त्याचा भार नाही बनायचा. कारण त्याला कुठल्याही गोष्टी सपोर्ट करायचा. म्हणजे काम असो कुठलं काही असो, जास्त त्रास नाही द्यायचा, काही नाही. नाहीतर नुसतं आपण घरात बसून आयतं मागायचं खायचं, ते तसं करायचं नाही. आपण नवऱ्याला जर सपोर्ट केला तर खूप अशी प्रगती होते. त्याच्यामुळं जास्त सपोर्ट करत जा. मिळून जुळून कामं केली की सगळे कामं होतात.
कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कुठून पाहताय ते पण आपल्याला कमेंटमध्ये सांगा जा. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा, जेणेकरून आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे आपल्याला नक्की कळेल. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. खूप छान असे व्हिडिओ आपण तुम्हाला परत जास्तीत जास्त पाठवायचा प्रयत्न करू. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.